राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचा उल्लेख करत अमित शहांनी 10 सूत्री कार्यक्रम मांडला। प्रत्येक बूथवरील मतांमध्ये किमान 10% वाढ करण्याचे आदेश अमित शहांनी दिले। आपल्या मुलाचा मृत्यू झालेली पोलीस चकमक ही बनावट असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या घटनेच्या तपासासाठी एसआयटी नेमावी अशी मागणी त्यांनी केली। मनोज रांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सरकार त्यांच्या मागणीचा विचार करते असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर असतील। विधानसभा जागा वाटपावर यावेळी चर्चा होणार आहे। नाना पटोले पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे, तर के.सी. वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगेंची पटोले भेट घेणार आहेत। दक्षिण मुंबईतील बॅगबे रिक्लेमेशन इथल्या परिसराची पुनर्रचना करण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय। यामध्ये अनेक प्रकल्पांचा समावेश असेल। त्यातील विशेष म्हणजे नरिमन पॉइंटला मरीना प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे। जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। उपोषणादरम्यान तब्येत खालावल्यानं गावकऱ्यांच्या आग्रहानं जरांगेंनी उपचार घेतले। मध्यरात्रीपासून जरांगेंना सलाईन लावण्यात आलंय। किनारपट्टीलगतच्या परिसरातील नाविकास क्षेत्रामध्ये बांधकामांना परवानगी देणारं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय। हे परिपत्रक पर्यावरण कायद्याचं उल्लंघन करणार असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय। बदलापूर नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बदलापूर ते नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी MMRDAनं हा निर्णय घेतलाय। वाढवण बंदराच्या परिसरातील डायमेकिंग उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन वाढवण बंदर प्रकल्पाच्या अध्यक्षांनी दिलंय। या आश्वासनानं डायमेकर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी वाढवण बंदराच्या विकासाला पाठिंबा दर्शवलाय। रामलीला मंडळांना सलग 5 वर्षांपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। तसंच अग्निशमन दलाचे शुल्क माफ करून महापालिकेच्या मैदानांचे भाडेही निम्म केलं जाणार आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। यामुळे आरे ते BKC अंतर केवळ 22 मिनिटांमध्ये पार करता येईल। मात्र या प्रवासासाठी नागरिकांना 50 रुपये मोजावे लागणार आहे। कोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असेल। रात्री 12:15 ते पहाटे 4:45 पर्यंत 4.5 तासांचा हा ब्लॉक असेल। मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। मुंबईत आणि उपनगरात पुढील काही तास पावसाच्या सरी बरसणार असा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।